आपण पाहतोय 8 सायन्स टॉपिक नंबर 9 डिझास्टर मॅनेजमेंट। हा डिझास्टर मॅनेजमेंटचा सेकंड पार्ट आहे किंवा सेकंड व्हिडिओ आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, कोणतं डिझास्टर बघणार आहोत, फायर हे डिझास्टर किंवा हा पॉइंट आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत। बघा पहिला क्वेश्चन आहे, फायर इज अ नॅचरल कॅलॅमिटी और मॅनमेड कॅलॅमिटी। फायर ही नॅचरल आहे का मॅनमेड कॅलॅमिटी आहे, हा पहिला क्वेश्चन आहे। क्वेश्चन पाहूयात पहिल्यांदा। बघा फायर मे बी नॅचरल और मॅनमेड। फायर नॅचरल असू शकते किंवा मॅनमेड असू शकते, डिपेंडिंग ऑन व्हॉट ओरिजिनली कॉज द डिझास्टर। त्याचा डिझास्टरचा कॉज काय आहे ह्याच्यावरती ती नॅचरल का मॅनमेड आहे हे ठरणार आहे। बघा लाइटनिंग मे कॉज नॅचरल फायर। लाइटनिंग जर विजा पडून जर आग लागत असेल तर ही काय आहे नॅचरल फायर आहे। बट लिक्ड गॅस, पण गॅस जर लीक झाला आणि फायर लागली किंवा आग लागली तर ही हा टाइप काय झाला मॅनमेड झाला। और फॉल्टी मेकॅनिकल इक्विपमेंट किंवा मेकॅनिकल इक्विपमेंट जर फॉल्टी असतील आणि त्याच्यामुळं आग लागली तर हे कसलं आहे मॅनमेड कॉज आहे। कसलं कारण आहे मॅनमेड कारण आहे, लक्षात राहू देत। फायर मे बी नॅचरल और मॅनमेड। फायर नॅचरल नैसर्गिक किंवा मॅनमेड मानवनिर्मित दोन्ही टाईपचे असू शकते, डिपेंडिंग ऑन व्हॉट ओरिजिनली कॉज द डिझास्टर। कारण ओरिजिनल त्याचं डिझास्टर, त्याचं कारण काय डिझास्टरचं ते त्याच्यावरती डिपेंड आहे। लाइटनिंग मे कॉज नॅचरल फायर। लाइटनिंग म्हणजे विजा चमकून जर आग लागली तर ती काय झालं नॅचरल फायर। बट लिक्ड गॅस और फॉल्टी मेकॅनिकल इक्विपमेंट इज कन्सिडर्ड ॲज मॅनमेड कॉजेस। परंतु गॅस लीक झाला त्याच्यामुळे फायर लागली किंवा मेकॅनिकल इक्विपमेंट जर फॉल्टी असेल त्याच्यामुळे आग लागली तर हे कसले झाले मॅनमेड कॉजेस झाले, लक्षात राहू देत। हे कसले झाले मॅनमेड कॉजेस झाले, म्हणजे दोन्ही टाईपचे फायर असू शकते, मॅनमेड किंवा नॅचरल। द नेक्स्ट बघा टाइप्स ऑफ फायर काय बघणार आहोत आपण आता, टाइप्स ऑफ फायर। फायरचे वेगवेगळे टाइप बघणार आहोत। बघा फर्स्ट आहे क्लास ए फायर। क्लास ए फायर, क्लास ए फायर मध्ये काय येतात सॉलिड सबस्टन्सेस। सॉलिड सबस्टन्सेस मुळे जर आग लागली किंवा सॉलिड सबस्टन्सेस कशामध्ये क्लासिफाय करतात क्लास ए फायर मध्ये। कॉमनली फ्लेमेबल मटेरियल्स आर देअर फ्युअल सोर्स। बघा ह्याच्यामध्ये काय असतात फ्लेमेबल मटेरियल म्हणजे ज्वलनशील पदार्थ, हा काय झाला फ्युअल सोर्स झाला। फॉर एक्झाम्पल वूड, क्लोथ्स, कोल, पेपर्स एटसेट्रा। दिस फायर कॅन बी पुट आउट विथ वॉटर। ह्याच्यामध्ये काय येतात क्लास ए फायर मध्ये, लक्षात ठेवणं खूप सोपं आहे। क्लास ए फायर मध्ये काय लक्षात ठेवायचं, काय येतात सगळे सॉलिड सबस्टन्स येतात। म्हणजे सॉलिड सबस्टन्समुळे जी आग लागते ते कशामध्ये ग्रुप करतात तिला किंवा कशामध्ये क्लासिफाय करतात क्लास ए फायर मध्ये। काय येणार ह्याच्यामध्ये वूड, पेपर, कोल एटसेट्रा। वूड, क्लोथ्स, कोल, पेपर एटसेट्रा। अँड दिस फायर कॅन बी पुट आउट विथ वॉटर। आणि पाण्याने आपण ही आग विझवू शकतो, लक्षात राहू देत। क्लास ए फायर आहे ह्याच्यामध्ये कोणते येतात सॉलिड सबस्टन्सेस येतात। कॉमनली फ्लेमेबल मटेरियल्स आर देअर फ्युअल सोर्स। ह्याच्यामध्ये काय असतात फ्लेमेबल मटेरियल हे त्याचे काय असतात फ्युअल सोर्स असतात। कोणते फ्लेमेबल मटेरियल आले वूड, क्लोथ्स, कोल, पेपर्स एटसेट्रा। दिस आर इन्क्लुडेड इन क्लास ए फायर अँड दिस फायर कॅन पुट आउट विथ वॉटर। आणि पाण्याने ही आग विझवू शकतो, लक्षात राहू देत। काय लक्षात ठेवणार आहे क्लास ए फायर मध्ये काय येतात सॉलिड सबस्टन्सेस येतात म्हणजे फ्लेमेबल मटेरियल येतात। कोणते कोल असेल, पेपर असेल, क्लोथ्स असतील, वूड असतील, हे क्लास ए फायर मध्ये येतात। आणि हे फायर दिस फायर कॅन बी पुट आउट विथ वॉटर आणि पाण्याने आपण ह्यांना विझवू शकतो। देन क्लास बी फायर सेकंड आहे क्लास बी फायर। ह्याच्यामध्ये काय येतात लिक्विड सबस्टन्सेस। क्लास बी मध्ये काय येतात लिक्विड सबस्टन्सेस। क्लास बी मध्ये काय येणार आहेत लिक्विड सबस्टन्सेस। फायर कॉज ड्यू टू फ्लेमेबल लिक्विड सबस्टन्सेस। फायर जी कशामुळे होते फ्लेमेबल लिक्विड सबस्टन्समुळे होते। ते कशामध्ये ग्रुप करतात किंवा कशामध्ये क्लासिफाय करतात क्लास बी फायर मध्ये। फॉर एक्झाम्पल पेट्रोल, ऑइल, वॉर्निश, सॉल्व्हंट्स, कुकिंग ऑइल, पेंट्स एटसेट्रा। ऑल दी सबस्टन्सेस आर लाइटर दॅन वॉटर। हे पाण्यापेक्षा हलके असतात त्यामुळे पाण्याने ही आग विझणार नाहीये। देअरफॉर द फायर एक्सटिंग्विशर्स कॅन बी यूज टू एक्सटिंग्विश फायर। त्याच्यामुळे काय यूज करतात फायर एक्सटिंग्विशर यूज करतात ही आग विझवण्यासाठी। बघा क्लास बी मध्ये काय येतात सगळे लिक्विड सबस्टन्सेस, फ्लेमेबल लिक्विड सबस्टन्सेस, पेट्रोल, ऑइल, डिझेल, वॉर्निश, सॉल्व्हंट्स, पेंट्स, कुकिंग ऑइल। these all included in class B fire and all the substances are lighter than air, therefore fire
एक्सटिंग्विशर्स आर युज्ड टू एक्सटिंग्विश फायर. त्याच्यामुळं फायर एक्सटिंग्विशर काय करतात, वापरतात ही आग विझवण्यासाठी. द नेक्स्ट क्लास सी फायर. नेक्स्ट टाईप आहे क्लास सी फायर. नेक्स्ट टाईप कोणता आहे, क्लास सी फायर. बघा याच्यामध्ये काय येतात, गॅसेस सबस्टन्सेस. क्लास सी मध्ये काय येतात, गॅसेस सबस्टन्सेस. फायर्स कॉज ड्यू टू ऍसिटायलिन, हाऊस होल्ड गॅसेस, एलपीजी. ऍसिटायलिन हा काय आहे, एक सिंपल अल्कान आहे, C2H2 हा त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे आणि हा फ्लेमेबल सबस्टन्स आहे. बघा फायर्स कॉज ड्यू टू ऍसिटायलिन, गॅस आहे ऍसिटायलिन किंवा हाऊस होल्ड गॅसेस, एलपीजी. म्हणजे आपल्या घरगुती सिलेंडरमध्ये जो गॅस असतो त्याला काय म्हणतात, एलपीजी, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. हे काय येतात, ह्या क्लासिफायर मध्ये येतात. क्लासिफायर मध्ये काय आले, गॅसेस सबस्टन्सेस, फॉर एक्झाम्पल ऍसिटायलिन अँड हाऊस होल्ड गॅसेस ऑर एलपीजी. द नेक्स्ट क्लास डी फायर. फायर्स कॉज ह्याच्यामध्ये काय येतात, केमिकल सबस्टन्सेस. क्लास डी मध्ये काय येतात, केमिकल सबस्टन्सेस. लक्षात राहू देत, क्लास डी मध्ये काय येतात, सगळे केमिकल सबस्टन्सेस. काय येतात, केमिकल सबस्टन्सेस येतात. फायर्स कॉज ड्यू टू कंबस्टिबल मेटल्स लाईक पोटॅशियम. कंबस्टिबल म्हणजे ज्वलनशील मेटल आहे ते. दीज पोटॅशियम सोडियम आर हायली रिएक्टिव्ह वेन दे एक्सपोज टू एअर, इट इमिजिएटली कॅचेस फायर. जर ते हवेमध्ये उघडे ठेवले तर लगेच काय करतात, पेट घेतात. लक्षात राहू देत, सोडियम पोटॅशियम दीज आर व्हेरी हायली रिएक्टिव्ह मेटल्स. हे खूप हाय रिएक्टिव्ह मेटल्स आहेत. बघा मेटल्स लाईक कंबस्टिबल मेटल्स लाईक पोटॅशियम, सोडियम, कॅल्शियम विच रिॲक्ट विथ वॉटर ॲट नॉर्मल रूम टेम्परेचर. जर नॉर्मल रूम टेम्परेचरला सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम हे काय होतात, लगेच पाण्याबरोबर ह्यांची काय होते, रिॲक्शन होते आणि त्यातून आग लागू शकते. बघा देन मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, झिंक रिॲक्ट विथ वॉटर ॲट हाय टेम्परेचर. जर हाय टेम्परेचरचं वॉटर असेल तर मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, झिंक त्या वॉटरवर रिॲक्ट होतात. वेन बोथ दीज ग्रुप्स कंबाईन विथ वॉटर इट एक्सप्लोड्स. लक्षात राहू देत. आणि हे काय केले, दोन्ही जर वॉटर बरोबर कंबाईन केले तर काय होतात, इट एक्सप्लोड्स म्हणजे काय होतो, स्फोट होतो. त्याच्यामुळं असे केमिकल सबस्टन्स काय करायचे नाहीत, एक्सपोज करायचे नाहीत. पोटॅशियम, सोडियम तर एक्सपोज करायचे नाहीत. बघा दे आर व्हेरी रिॲक्टिव्ह at room temperature. They immediately catch fire, or when put in water they immediately catch fire. That's why so potassium, sodium these are highly reactive metal and stored in kerosene. त्याच्यामुळे ते केरोसिन रॉकेलमध्ये काय करतात, स्टोअर करून ठेवतात. सोपं आहे. क्लास डी मध्ये काय येतात, सगळे केमिकल substances. For example, fire caused due to combustible metals like potassium, sodium, calcium with react with water at normal room temperature. Then magnesium, aluminum, zinc react with water at high temperature. When both these groups combines with water it explodes. आणि हे जर वॉटर बरोबर कंबाईन केलं तर हे काय होतात, एक्सप्लोड होतात, स्फोट होतो त्यांचा. त्याच्यामुळं काळजी घ्यायची की काय करायची नाहीत, वॉटर बरोबर त्यांची रिॲक्शन होऊ द्यायची नाहीये. नेक्स्ट आहे क्लास ई फायर. क्लास ई फायर ह्याच्यामध्ये काय येतात, इलेक्ट्रिकल सबस्टन्स येतात. अ फायर कॉज ड्यू टू इलेक्ट्रिकल कॉम्पोनंट्स इन क्लास ई फायर. आणि जे इलेक्ट्रिकल कॉम्पोनंट्समुळे जे आग लागते ते कशामध्ये ग्रुप करतात, क्लास ई फायर मध्ये. टू एक्सटिंग्विश सच फायर पॉवर इज कट ऑफ अँड नॉन कंडक्टिव्ह फायर एक्सटिंग्विशर्स लाईक कार्बन डायऑक्साईड इज आर युज्ड. आणि ह्याच्यामुळे जर आग लागली असेल तर काय करतात, सिम्पली पॉवर इज कट ऑफ. जर इलेक्ट्रिसिटी असेल तर इलेक्ट्रिसिटी काय करतात, कट ऑफ करतात, म्हणजे इलेक्ट्रिसिटी सप्लाय बंद करतात. आणि ह्याच्यासाठी काय यूज करतात, नॉन कंडक्टिव्ह. म्हणजे काय, जर नॉन कंडक्टिव्ह यूज केला फायर एक्सटिंग्विशर तर काय होईल, अजून काय होईल, आग लागेल. त्याच्यापेक्षा काय करतात ह्या ठिकाणी, नॉन कंडक्टिव्ह फायर एक्सटिंग्विशर यूज करतात. कोणता, कार्बन डाय ऑक्साईड, CO2, कार्बन डाय ऑक्साईड. सोपं आहे, काही सुद्धा अवघड नाही. बघा क्लास किती ग्रुप बघितले आपण, 5 ग्रुप बघितले. बघा क्लास ए मध्ये काय येतात, सगळे सॉलिड सबस्टन्सेस, सॉलिड कॉमनली फ्लेमेबल मटेरियल्स लाईक पेपर, क्लोथ, वूड, कोल, these are included in class A fire. These fire can be put out with water. आणि पाण्याने बुजवू शकतो. म्हणजे क्लास ए मध्ये काय येतात, सगळे काय येतात, सॉलिड सबस्टन्सेस येतात. काय येतात, एक क्लास ए मध्ये काय येतात, सगळे सॉलिड सबस्टन्स येतात. क्लास ए मध्ये काय येतात, सॉलिड सबस्टन्स. क्लास बी मध्ये काय येतात, लिक्विड सबस्टन्स. क्लास बी मध्ये लिक्विड सबस्टन्स, फॉर एक्झाम्पल पेट्रोल, डिझेल, केरोसिन, कुकिंग ऑइल, पेंट्स. दिज आर included in class B fire, and these are flammable substances. And these liquid substances lighter than air. That's why the fire extinguisher are used to extinguish a fire. Then class C fire, it consists gaseous substances like acetylene and LPG, household gases. Then class D consists combustible substances like metals like sodium, potassium,
calcium, magnesium, aluminum, zinc. These react with water at room temperature or high temperature and explodes. आणि काय होतात, एक्सप्लोड होतात, स्फोट होतो त्यांचा. हे क्लास डी मध्ये काय तर सगळे केमिकल सबस्टन्स येतात, केमिकल सबस्टन्सेस. आणि क्लास ई मध्ये काय येतात, सगळे इलेक्ट्रिकल सबस्टन्स येतात. काय येतात, इलेक्ट्रिकल सबस्टन्सेस येतात. द टू एक्सटिंग्विश सच फायर, power is cut off and non-conductive fire extinguisher like carbon dioxide used. क्लास ई मध्ये नॉन कंडक्टिव्ह फायर एक्सटिंग्विशर यूज केला जातो, कार्बन डायऑक्साईड. सोपं आहे, लक्षात कसं ठेवणार. क्लास ए मध्ये काय येतात, सॉलिड सबस्टन्सेस, क्लास बी मध्ये लिक्विड, क्लास सी मध्ये गॅसेस, क्लास डी मध्ये केमिकल आणि क्लास ई मध्ये इलेक्ट्रिकल असे सबस्टन्सेस येतात. बघा नेक्स्ट, मेथड्स ऑफ फायर एक्सटिंग्विश, आग विझवण्याच्या पद्धती. बघा, देर आर 3 मेन मेथड्स टू स्टॉप द स्प्रेड ऑफ फायर और कंट्रोल द फायर. 3 महत्वाचे स्टेप आहेत आग विझवण्यासाठी किंवा आग कंट्रोल करण्यासाठी. पहिले आहे कूल आउट म्हणजे थंड करणे. थंड करण्यासाठी काय यूज करतात, मेनली वॉटर. टू एक्सटिंग्विश फायर, वॉटर इज मोस्ट कॉमन अँड इफेक्टिव्ह सोल्युशन विच इज इझिली अवेलेबल एव्हरीवेअर. आग विझवण्यासाठी सगळ्यात बेस्ट कोणतं सोल्युशन आहे, तर वॉटर आहे. बेस्ट अँड इफेक्टिव्ह म्हणजे काय, त्याचा परिणामकारक आहे आणि अवेलेबल एव्हरीवेअर आणि कुठेही आपल्याला मिळून जातं. इफ यू स्प्रे वॉटर ऑन द फायर अँड अराउंड द फायर, इट क्रिएट्स कुलिंग इफेक्ट अँड हेल्प्स टू कंट्रोल द फायर. आणि तुम्ही आगीवरती किंवा आगीच्या आजूबाजूला जर तुम्ही वॉटर स्प्रे केलं तर त्याच्यामुळे कुलिंग इफेक्ट तयार होतो आणि ऑटोमॅटिकली फायर काय होतं, कंट्रोलमध्ये येतं. लक्षात, पहिल्या मेथडमध्ये काय येतं, कूल आउटमध्ये काय येतात, यूज वॉटर. टू एक्सटिंग्विश फायर, वॉटर इज मोस्ट कॉमन अँड इफेक्टिव्ह सोल्युशन विच इज इझिली अवेलेबल एव्हरीवेअर. मोस्ट कॉमन आहे, सगळीकडे आग लागल्यानंतर यूज करता येण्यासारखं आहे आणि सर्वात महत्त्वाचं इझिली अवेलेबल आहे, कुठेही मिळतं आपल्याला. इफ यू स्प्रे फायर वॉटर ऑन द फायर ऑर अराउंड इट, इट क्रिएट्स कुलिंग इफेक्ट अँड हेल्प्स टू कंट्रोल द फायर. आणि कुलिंग इफेक्ट क्रिएट होतो आणि काय होते, आग विझवली जाते. द नेक्स्ट, सप्रेस द फायर. To control the fire which is caused due to electricity or oil, sand or soil can be used if we spread froth. बघा, to control the fire which is caused due to electricity or oil, sand or soil can be used. जर आग लागलेली असेल कशामुळे, इलेक्ट्रिसिटीमुळे किंवा तेलामुळे. तर अशा ठिकाणी आपण काय, तेलामुळे जर आग लागली असेल, ऑइलमुळे, तर आपण वॉटर यूज करू शकत नाही, बिकॉज इट इज लाइटर दॅन वॉटर. हे पाण्यापेक्षा हलकं असल्यामुळे तर पाणी यूज करून उपयोग नाहीये. त्यासाठी काय यूज केलं जातं, सँड ऑर सॉइल, वाळू किंवा माती. इफ यू स्प्रेड अ फ्रोथ लाईक सबस्टन्स म्हणजे काय, फेसासारखा सबस्टन्स जर आपण त्याच्यावरती स्प्रेड केलं, सबस्टन्स ऑन द फायर, आगीवरती, इट कट्स ऑफ द कॉन्टॅक्ट बिटवीन एअर अँड फायर. जर काय मिळतो, ऑक्सिजन असेल तरच काय होणार आहे, आग लागणार आहे म्हणजे आग वाढणार आहे. जर आपण ऑक्सिजनचा सप्लाय कट केला, कसा कट करायचा, द फ्रोथ लाईक सबस्टन्स इज स्प्रेड बिटवीन एअर अँड सबस्टन्स. एअर आणि सबस्टन्स, जो फायर लागलेला सबस्टन्स आहे त्याच्यामध्ये एक फ्रोथ लाईक फेसासारखा जर सबस्टन्स ठेवलात, तर काय स्प्रे केलात तर काय होईल, एअर सप्लाय काय होईल, कट होईल आणि ऑटोमॅटिकली फायर स्टॉप्स. दिस मेथड इज मोर युजफुल टू एक्सटिंग्विश द फायर स्प्रेड ड्यू टू ऑइल. पुन्हा एकदा बघा, टू कंट्रोल द फायर which is caused due to electricity, oil, sand and soil used. इलेक्ट्रिसिटी आणि ऑइलमुळे लागणारी फायर असेल तर ती सँड किंवा सॉइलने थांबवू शकतो. इफ यू स्प्रेड अ फ्रोथ लाईक सबस्टन्स, जर फेसासारखा सबस्टन्स जर आपण स्प्रेड केला फायरवरती ऑन द फायर, इट कट्स ऑफ द कॉन्टॅक्ट बिटवीन एअर अँड फायर. हा काय करतो, हवेचा आणि त्या फायरचा काय करतो, कॉन्टॅक्ट संबंध काय करतो, तोडतो. दिस मेथड इज मोर युजफुल टू एक्सटिंग्विश फायर स्प्रेड ड्यू टू ऑइल. ही ऑइलने जे फायर होणार आहे ती थांबवण्यासाठी ही मेथड खूप उपयोगाची आहे. बघा नेक्स्ट, कीप अवे फ्लेमेबल सबस्टन्सेस. इन दिस मेथड अ फ्लेमेबल सबस्टन्स इज केप्ट अवे फ्रॉम द फायर. ह्याच्यामध्ये काय केलं जातं, फ्लेमेबल सबस्टन्स म्हणजे जो ज्वलनशील पदार्थ आहे तोच काय करायचा, बाजूला घ्यायचा. बघा, केप्ट अवे फ्रॉम द फायर. एनी वुडन आर्टिकल ऑर फ्लेमेबल सबस्टन्स मस्ट बी केप्ट अवे सो नो सोर्स इज लेफ्ट फॉर द फायर टू स्प्रेड. जर फ्लेमेबल सबस्टन्स असेल तर काय करायचं, तो बाजूला घेऊन जायचं, त्याच्यामुळे त्याला फायरला सोर्सच भेटणार नाही, स्रोतच भेटणार नाही आग लागायला, इथे लक्षात. आणि काय होईल, एअर ऑटोमॅटिक काय येईल, कंट्रोलमध्ये येईल. इन दिस मेथड ऑल फ्लेमेबल सबस्टन्सेस आर केप्ट अवे फ्रॉम द फायर. एनी वुडन आर्टिकल ऑर फ्लेमेबल सबस्टन्सेस मस्ट बी केप्ट अवे सो दॅट नो सोर्स इज लेफ्ट
फॉर फायर टू स्प्रेड. जर फ्लेमेबल सबस्टन्स आपण बाजूला काढून ठेवले तर काय होणार आहे की फायरसाठी सोर्सच राहणार नाही आणि फायर काय होईल कंट्रोलमध्ये येईल. त्यानंतर बघा स्टरअप पंप इज द बेस्ट डिव्हाइस टू पुट ऑफ स्मॉल फायर्स. इट स्प्रेज वॉटर इन ऑल डिरेक्शन अराउंड द फायर. आणि एक पंप आहे बघा स्टरअप पंप. हा एक छोटा पंप असतो, एक छोटा डिव्हाइस आहे किंवा छोटा पंप आहे. छोटे छोटे आगी लागले असतील तर त्यांना कंट्रोल करण्यासाठी हा यूज केला जातो. इट स्प्रेड्स वॉटर इन ऑल डिरेक्शन. काय करतो सगळ्या डिरेक्शनला काय केलं जातं, ह्या स्टरअप पंपने वॉटर स्प्रे केलं जातं. तर बघूयात जुन्या काळी वापरायचे, आता सध्या स्टरअप पंप एवढे नाहीत. बघा हे स्टरअप पंप असे असतात की ह्याला एक काय असतो, आपल्याला पंप कसाच हवा मारायचा तसा ह्याला एक पंप असतो आणि ह्याने काय केलं जातं बादलीमध्ये ठेवून बकेटमध्ये ठेवून वॉटर काय केलं जातं स्प्रे केलं जातं. बघा असं स्ट्रक्चर आहे, असं स्ट्रक्चर आहे आपल्या पंपसारखं. हे तुम्ही पंप खाली दाबलात की काय होणार आहे, वॉटर नोझलमधून काय होणार आहे स्प्रे होणार आहे. पाईप थ्रू नोझलमधून काय होणार आहे स्प्रे होणार आहे. आणि हे हलू नये म्हणून पाय ठेवण्यासाठी ह्याला काय आहे अशी जागा सुद्धा आहे. लक्षात राहू देत या ठिकाणी आहे बघा की पाय ठेवलेला आहे. हे पोझिशन बदलू नये म्हणून काय आहे पाय ठेवलेला आहे. आणि हा पंप दाबलात की काय होणार आहे एअर प्रेशरमुळे ह्या नोझलमधून वॉटर काय होणार आहे स्प्रे होणार आहे. सिंपल आहे. आता जास्त करून वापरत नाहीत, जुन्या काळी खूप फेमस होतं हे. काय म्हणायचं याला स्टरअप पंप. काय म्हणतात स्टरअप पंप या ठिकाणी आहे. स्टरअप पंप इज युज्ड टू पुट स्मॉल टू पुट ऑफ स्मॉल फायर. स्मॉल छोटे छोटे आगी लागले असतील तर स्टरअप पंप खूप उपयोगाचा होता. बघा प्रिकॉशन्स अँड सेफ्टी मेजर. काय करता येईल आपल्याला प्रिकॉशन किंवा सेफ्टी मेजर. डेव्हलप द हॅबिट ऑफ स्विचिंग ऑफ गॅस रेग्युलेटर वेन नॉट इन यूज स्पेशल ड्युरिंग नाईट. जर गॅस असेल आपल्या घरी तर गॅस रेग्युलेटर काय केला पाहिजे नाईट रात्री काय केला पाहिजे स्विच ऑफ केला पाहिजे. म्हणजे काय बंद केला पाहिजे. स्विच ऑफ इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस वेन यू आर गोईंग आउट ऑफ द हाऊस. जर तुम्ही घरातून बाहेर जाणार असाल तर काय करा इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस काय करा स्विच ऑफ करा. म्हणजे काय करा बंद करून ठेवा. फ्रीज असतील किंवा फॅन्स असतील लाईट्स असतील असे इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस किंवा दुसरे काही इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस आपल्या घरी तर काय करा ते स्विच ऑफ करून ठेवा. टू मेक अदर्स अलर्ट्स कॉल देम फॉर हेल्प शाउट लाऊडली. आणि जर आगीसारखा प्रसंग असेल तर काय करा त्यांना कॉल करा किंवा शाउट लाऊडली म्हणजे काय मोठ्याने ओरडा म्हणजे काहीतरी मदतीला माणसं येतील. कॉल फायर ब्रिगेड अग्निशामक दल फायर ब्रिगेड त्याला काय करा कॉल करा फोन करा. प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन हाऊ टू यूज फायर एक्सटिंग्विशर. फायर एक्सटिंग्विशर असतात परंतु ते कशी यूज करायचे तेच माहीत नसतात. त्यासाठी काय करा फायर एक्सटिंग्विशर कसा यूज करायचा त्याची माहिती घ्या. देन फर्स्ट एड बघा प्रथमोपचार काय करता येईल. लेट द पेशंट सीट. पेशंटला व्यवस्थित बसू द्या किंवा झोपू द्या. सीट स्लीप इन अ कम्फर्टेबल पोझिशन अँड कॉल डॉक्टर इमिजिएटली. आणि डॉक्टरला लगेच काय करा फोन करा. हे काय त्याचा फर्स्ट एड आहे. बघा फर्स्ट एड अजून एकदा बघूयात. लेट द पेशंट सीट त्याला पेशंटला बसू देत. स्लीप इन कम्फर्टेबल पोझिशन किंवा झोपू देत व्यवस्थितपणे. अँड कॉल द डॉक्टर इमिजिएटली आणि डॉक्टरला लगेच फोन करा. बघा अशा काही प्रिकॉशन्स सेफ्टी मेजर आणि फर्स्ट एड आहेत. थांबूया या ठिकाणी आपला फायर हा पॉईंट काय होतो संपतो. तर पुढचा पॉईंट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.